सोलापूर शहरातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू असलेले अवैध धंदे बंद झाले पाहिजेत। या अवैध धंदेमध्ये बेकायदेशीररित्या दारूची विक्री असेल, देह विक्रीचे व्यवसाय असतील, परत त्याच्यानंतर मसाज पार्लरचे व्यवसाय असतील, डान्स बार असतील, अशा पद्धतीचे मटका, जुगार, गुटखा, व्हिडिओ गेम, चक्री गेम, क्रिकेटचं बेटिंग, अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अवैध व्यवसाय हे फार मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहरामध्ये चाललेले आहेत आणि हे सगळं तुम्हाला माहित आहे। आणि तरुण पिढी या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवैध व्यवसायाच्या निमित्तानं बर्बाद होत चाललेली आहे। आणि याला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद काही पोलीस कर्मचाऱ्यांचा त्याला आशीर्वाद असल्याचं आमचे युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास कदम असं त्यांचं मत आहे। ते अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतात आणि मागच्या 1-1.5 महिन्यापासून त्यांनी या सोलापूर शहरामध्ये या सगळ्या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये रान उठवलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवल्यानंतर जनजागृती देखील त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सोलापूर शहरातल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्या आणि राज्यभरातल्या अनेक लोकांनी सुहास कदम यांच्या या अवैध धंद्यांच्या विरोधातल्या मोहिमेला खूप मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा दिलेला आहे। सोशल मीडियामध्ये सातत्यानं त्या संदर्भामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंट पाहता त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा किती या संदर्भामध्ये पाठिंबा आहे हे त्यातून लक्षात येतं। याचा अर्थ स्पष्ट आहे की जनसामान्यामधून ज्या वेळेला अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाच्या संदर्भानं प्रतिक्रिया यायला सुरुवात होतात त्या अर्थी त्याची झळ ही सामान्य लोकांना बसते हे स्पष्ट होतं। आणि याच्यामध्ये या अवैध व्यवसायांना पाठीशी कोण घालतंय तर त्यांनी काही नावं या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांची घेतलेली आहेत। त्यामध्ये बाळासाहेब रामदास गायकवाड हे ASI म्हणून आहेत, भागवत शिंदे हे पोलीस हवालदार आहेत, विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये राजू चव्हाण हे देखील सदर बाजार पोलीस स्टेशनला आहेत। आणि यातलं बाळासाहेब गायकवाड यांना मागचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबित केलेलं होतं, बडतर्फ केलेलं होतं, सस्पेन्शन नाही तर बडतर्फ केलं होतं, म्हणजे सेवेतूनच काढून टाकलेलं होतं। मग यांना परत एकदा रिइन्स्टेट कसं काय केलं गेलं? यांच्या विरोधामध्ये अँटी करप्शनची चौकशी सोलापूरमध्ये, पुण्याच्या कार्यालयामध्ये आणि राज्याच्या कार्यालयामध्ये या ठिकाणची त्यांची त्या अँटी करप्शनची संदर्भातली चौकशी चाललेली आहे। यांनी सांगितलं की जवळपास 400 कोटी रुपयाची माया या बाळासाहेब गायकवाड यांनी जमा केलेली आहे। एक पोलीस हवालदार म्हणजे हा सोलापूरचा सचिन वाझे आहे। हा सोलापूरचा सचिन वाझे जो आहे तो त्या ठिकाणी निलंबित झाला पाहिजे, त्याच्यावर त्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीची कारवाई झाली पाहिजे। पोलीस कोणाची वाट बघतायत? आज पोलीस कमिशनरच्या नावाने जर हा व्यक्ती हप्ते गोळा करत असेल, पैसे गोळा करत असेल, त्यामध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते। आज कमिशनर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांची प्रतिमा निश्चितपणे चांगली आहे। आज आम्हाला त्या ठिकाणी पोलीस कमिशनर असतील, वरिष्ठ DCP असतील, त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल कुठलीही शंका नाही। परंतु त्यांच्या नावाखाली जर हवालदार मंडळी अशा पद्धतीनं या बेकायदेशीर धंद्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांच्याकडून हप्ते वसुली करत असेल आणि त्याच्यातून एवढं प्रचंड माया गोळा करत असेल तर या वरिष्ठ अधिकारी आपली स्वतःची आणि पोलीस दलाची बदनामी का सहन करतायत? आज विधिमंडळामध्ये हा प्रश्न केला। सोलापूर मधला सचिन वाझे हा विधिमंडळामध्ये आज त्या ठिकाणी गाजतोय आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही। उलट आंदोलन, अन्नत्यागाचं आंदोलन मागच्या 4 दिवसापासून सुहास कदम करतायत, त्याच्यावरच त्या ठिकाणी आज खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। परंतु अजून 4 गुन्हे 10 गुन्हे दाखल झाले तरी त्यांचा निर्धार आहे की या सोलापूरला अवैध धंद्यापासून मुक्ती दिल्याशिवाय आंदोलन माघारी घेतलं जाणार नाही। निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आणि त्याचबरोबर जर पुढच्या 2-3 दिवसामध्ये या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने जर याची दखल घेऊन ठोस अशी कारवाई जर केली नाही तर सोमवारपासून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच नव्हे तर त्या ठिकाणी इतर सर्व पक्षीय आमदार या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सभागृह हे दणाणून सोडतील। आज अधिवेशन चालू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हे अतिशय तत्पर त्या ठिकाणी मुख्यमंत्री देखील आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत. ते अशा गोष्टीला अजिबात थारा देणार नाहीत याची आम्हाला सगळ्याला खात्री आहे. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं पोलीस खातं काम करत असताना अशा पद्धतीचं अँटी करप्शनच्या 4 इन्क्वायऱ्या चालू असलेले, अँटी करप्शनची ज्याच्यामध्ये कन्क्लुजन आलेली इन्क्वायरी असताना हा सोलापूरचा सचिन वाजे बडतर्फ झाल्यानंतर पुन्हा सेवेमध्ये येऊन त्या सोलापूर मधल्या सगळ्या अवैध धंद्यांना जर प्रोटेक्शन देत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याची जागा ही जेलमध्ये असली पाहिजे. पोलीस खात्यामध्ये अशा लोकांची जागा अजिबात नसली पाहिजे. त्याच्यासोबत इतर जे राजू चव्हाण असतील किंवा भागवत शिंदे असतील यांचं देखील त्यांच्या बरोबर नाव घेतलं जात आहे, तर यांना देखील त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे, या 3-4 लोकांमुळं आम्हाला संपूर्ण पोलीस खात्याला दोष द्यायचा नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही असे किडके माणसं असतात, त्याच्यामुळं संपूर्ण पोलीस दलाची त्या ठिकाणी आम्ही बदनामी होणार नाही याची देखील आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे काळजी घेऊ. अनेक 100 पैकी 90 गोष्टी निश्चितपणे पोलीस खातं चांगलं करत असतं, परंतु एखाद दुसऱ्या अशा लोकांमुळे खात्याची बदनामी होते, अधिकाऱ्यांची बदनामी होते, शासनाची बदनामी होते. आज शासन जे आहे ते कशाही पद्धतीनं अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणार नाही, आम्ही घालणार नाही, शासन घालणार नाही. परंतु या अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई होण्याच्या करता श्वास कदम करत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देतोय. आमची विनंती राहील, अन्नत्यागाच्या ऐवजी आपण धरणं आंदोलन करा, कारण शेवटी त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी काळजी वाटते. मी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि खासदार पार्थदादा पवार, आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या वतीनं आज पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी श्वास कदम यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. आणि निश्चितपणे त्यांचं हे निवेदन जे आहे जे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आहे, ते निवेदन माननीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या हाताने माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी द्यायची व्यवस्था होईल. आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व आमदार अतिशय तडफेनं याच्या संदर्भामध्ये आता अधिवेशनामध्ये बाजू मांडण्याचा प्रयत्न करतील. अर्थातच आता अधिवेशन 1 आठवड्यात राहिले, तो 0 आवर क्वेश्चन किंवा लॉ अँड ऑर्डरचा ज्यावेळेला विषय निघेल त्यावेळेला निश्चितपणे याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये त्या ठिकाणी हा विषय त्या ठिकाणी मांडला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु तशी वेळ पोलीस दल आपल्या सोलापूर शहराचं येऊ देणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. आपण अतिशय चांगले अधिकारी म्हणून माझं सातत्यानं पोलीस कमिशनर साहेबांची वेगवेगळ्या विषयावर बोलणं असतं, ते फार तत्परतेनं त्या ठिकाणी कुठलीही आमची विनंती असेल तर ते त्याच्यावर कारवाई करत असतात. निश्चितपणे या बाबीमध्ये ते गंभीरपूर्वक लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. दादा म्हणजे